कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम जीवासी परमसमाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्य श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश श्री ज्ञानेश्वरी गौरव श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मैबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा रायांच्या पवित्र कृतीचं यथामती चिंतन करण्याकरता आपण उपस्थित झालेलो आहोत आणि 13व्या अध्यायाचं आपलं चिंतन चाललेलं आहे।
कालपर्यंत आपण जो विचार पाहिला त्या विचारामध्ये भगवंतांनी क्षेत्र, ज्ञान, अज्ञान आणि ज्ञेय यांचं संक्षेपाने वर्णन केलेलं आहे. आणि पुढे भगवान असं म्हणतात की माझा जो भक्त आहे तो हे सर्व जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होण्याला योग्य होतो. इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. यावर ते स्वामींनी व्याख्यान केलेलं आहे, ते ऐका. 1568 क्रमांकापासून, अभंग क्रमांकापासून आपण पुढे विचार करत आहोत. असो पार्था ऐसे आधी केले जाण, क्षेत्र निरूपण स्पष्टपणे पाठी नाना लक्षणे सांगून ज्ञानाचे दर्शन घडविले. म्हणजे हे सुहृदा अर्जुना, सुरुवातीला क्षेत्र कशाला म्हणतात ते महाभूतांपासून धृतीपर्यंत प्रत्येक तत्व वेगवेगळं करून त्या शब्दाचं अर्थविवरण करून मी तुला सांगितलेलं आहे. निरूपण केलं, स्पष्टपणे निरूपण केलं, याचा अर्थ त्या अर्थाचं विवरण करून सांगितलं आहे. आणि त्यानंतर म्हणजे क्षेत्राच्या विवरणानंतर ज्या प्रकाराने डोळ्याने पाहू शकशील त्या प्रकाराने अमानित्वादी तत्वज्ञानार्थ दर्शनापर्यंत ज्ञानही सविस्तर रीतीने मी तुला सांगितलंय. आणि ज्ञान लक्षणाच्या विवरणानंतर विनोदाने अज्ञानाचंही यथार्थ व्याख्यान मी केलं आहे. जोपर्यंत तुझी बुद्धी टेकीस येऊन ते अज्ञानाचं व्याख्यान ऐकण्याला पुरे म्हणत नाही तोपर्यंत मी तसा विस्तार केला, म्हणजे इतकं विस्तृत वर्णन केलेलं आहे. मग तुझी बुद्धी होऊन या तृप्त संतोषे म्हणत पुरे ऐसे, तोवरी कौतुके वर्णिले अज्ञान विस्तारे करून पंडित होता. किंबहुना ज्ञानाचा जेवढा विस्तार झालाय त्यापेक्षा अधिक अज्ञानाचा विस्तार भगवंतांनी करून दिलेला आहे. आणि आता हे नुकतंच तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण, अध्यारोप आणि अपवाद इत्यादी उपपत्तींच्या सामर्थ्याने अनादि मत्परम ब्रह्म या श्लोकापासून हृदय सर्वस्य विष्ठितम या श्लोकापर्यंत ज्ञेय कसे आहे ते उघडपणाने मी तुला सांगितलंय. आणि हे सर्व विवेचन बुद्धीत भरून या माझ्या ज्ञानाच्या उत्पत्तीला अनुकूल अशी भक्ती ज्यांच्याकडनं घडली असेल ते पुरुष त्या भक्तीने माझ्या स्वरूपालाच प्राप्त होत असतात. इथपर्यंत विचार सांगितला. पुढे असे सांगतात की देहादी परिग्रहाचा त्याग करून ज्यांनी आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार करून ठेवला आहे, म्हणजेच देहादी अनात्म पदार्थांवरची जीवबुद्धी काढून तो जीव ब्रह्म आहे असं ज्यांनी निश्चित केलेलं आहे, अर्जुना ते भक्त हेच ज्ञेय आहे अशा बुद्धीने मला जाणून शेवटी आपला जीव मला देऊन त्याच्या बदली मत स्वरूप होतात. म्हणजे ज्यांनी देहात्मवाद बाजूला केलेला आहे, देहबुद्धी काढून टाकलेली आहे, देहाध्यास निवृत्त केलेला आहे आणि जीव ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी असा निश्चय ज्यांनी केलेला आहे, असे जे भक्त आहेत ना, जगामध्ये जाणून घेण्यासारखं काय आहे तर केवळ जिज्ञास्यम ब्रह्म केवलम, ब्रह्म हेच ज्ञेय आहे अशा बुद्धीने ते मला जाणण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी मला जाणून आपला जीव मला समर्पण करून त्याच्या मोबदल्यामध्ये मत स्वरूप होतात, म्हणजे भगवत स्वरूपच होतात. आणि त्यामुळे हा जो मी होण्याचा भक्ती प्रकार आहे, म्हणजे भगवत रूप होण्याचा हा जो भक्ती प्रकार आहे, देवाला जाणून देवस्वरूप होणं हा जो भक्तीचा प्रकार आहे, हा सर्व प्रकारांमध्ये मुख्य आहे असं लक्षात घे. आणि मागे मी सर्व साधनांच्या सर्व प्रकारांपेक्षा भक्ती साधनेचा प्रकार सोपा आहे असं प्रसिद्ध केलंच आहे, असं रूढ केलंच आहे.
किंबहुना पर्वताच्या कड्यावर चढण्याकरता पायऱ्या कराव्यात, उंच पोकळीत बसण्याकरता माच जशी बांधावी, किंवा डोहातून तरुण जाण्याकरता त्यात नाव जशी घालावी, त्याप्रमाणे हे वीरोत्तमा अर्जुना, एरवी क्षेत्र, ज्ञेय, ज्ञान हे सर्वच आत्मा आहे असं जर तुला सांगितलं असतं तर ते व्यापक आत्म्याचं स्वरूप तुझ्या प्रमाण आणि प्रमेय संशयामुळे संकुचित झालेल्या मनोवृत्तीकडून गिळलं गेलं नसतं. म्हणजेच क्षेत्र, ज्ञेय, ज्ञान हे सर्वच आत्मा आहे असं जर तुला सांगितलं असतं तर व्यापक आत्म्याचं स्वरूप या संबंधामध्ये तुझ्या मनोवृत्तीकडनं एकदम दृढ निश्चय झाला नसता. सिद्धांत दृष्टीने एक व्यापक कूटस्थ नित्य आत्माच आहे, दुसरं काहीच नाही. आणि अशी वस्तुस्थिती असूनही आम्ही त्याचे 4 भाग केले आहेत. याचं कारण तुझ्या बुद्धीची असमर्थता आम्ही जाणली. म्हणजे सिद्धांत दृष्टीने व्यापक असलेला कूटस्थ आत्मा हा एकच आहे, परंतु तुला कळावं, तुझ्या बुद्धीला ते झेपवावं याकरता म्हणून क्षेत्र 1, ज्ञान 2, अज्ञान 3 आणि ज्ञेय 4 अशा 4 विभागामध्ये विभाजून त्याचं वर्णन आम्ही केलेलं आहे. कारण तुझ्या बुद्धीची असलेली असमर्थता आम्ही जाणली. उदाहरण सांगतात, बाळाला जेव्हा जीव घालायचं असतं तेव्हा एकच घास पण तो 20 ठिकाणी करावा लागतो. त्याप्रमाणे एकच आत्मतत्व पण 4 प्रकारांनी आम्ही सांगितलं आहे. तुझी ग्रहण शक्ती जाणून 1 क्षेत्र, 2 ज्ञान, 3 अज्ञान आणि 4 ज्ञेय असे 4 भाग केले आहेत. अर्जुना, असं एकच ब्रह्मतत्व अशा 4 भागात सांगूनही जर आमचा हा अभिप्राय तुझ्या हाताशी आला नसेल, तुला जर कळाला नसेल, तर हीच तत्वव्यवस्था आणखी एक वेळेला सांगतो. आता आपण एकाच आत्म्याचे 4 ठिकाणी विभाग करू नये आणि सर्व एकच आहे असं म्हणून निरूपणही संपू नये. असं जर वाटत असेल तर आत्मा आणि अनात्मा या 2 तत्वांचं एकसारखं जोडीने निरूपण करण्याची पद्धती आता स्वीकारू. परंतु तू आता एवढंच करावेस की आम्ही जे मागू ते तू आम्हाला दिलं पाहिजे. आणि आम्ही जे मागणार आहोत ते असं आहे की तू स्वतःला कानाचं नाव ठेवून घ्यावास. म्हणजे याचा अर्थ आहे की सर्वांगाचे कान करून तू आता ऐकलं पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्णांच्या या बोलण्याने अर्जुन देखील रोमांचित झाला. आणि त्यावेळेला देव म्हणाले, अर्जुना, तू चांगला श्रोता आहेस, पण असा हर्षवेगाने उचंबळून जाऊ नकोस. तेथ हरी म्हणे होसी भला चांग, परी हर्षावेग आवरी गा. असो अर्जुना असा ऐसा हर्षावेग, आवरोणी मग तया लागे. आणि अशा बोलण्याने अर्जुनाच्या ठिकाणी येणारा तो हर्षवेग आवरून धरून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आता तुला प्रकृती आणि पुरुष विभाग सांगतो, तो ऐक. प्रकृतीं पुरुषंचैव विध्यनादि उभावपि, विकारांश गुणांश्चैव विद्धि प्रकृती संभवान. या श्लोकाचा अर्थ असा आहे की प्रकृती आणि पुरुष हे दोघं देखील अनादी आहेत असं जाण. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी आणि पंचमहाभूत हे विकार, त्यानंतर सुख, दुःख आणि मोह यांच्या रूपाने परिणामाला प्राप्त होणारे सत्व, रज आणि तम. सत्व गुणाचा विकार सुख आहे, रजो गुणाचा विकार दुःख आहे आणि तमो गुणाचा विकार मोह आहे, म्हणजे शोक आहे. मग असे हे 3 गुण हे सर्व जे आहे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत असं जाण. म्हणजे काय काय आपण पाहिलं, पंचज्ञानेंद्रिय 1, पंचकर्मेंद्रिय 2, पंचमहाभूत 3, मन 4, बुद्धी 5 आणि हे सत्व, रज, तम हे 3 गुण.
हे सगळं कशापासून निर्माण झाले तर प्रकृतीपासून निर्माण झालेलं आहे असं लक्षात घे. म्हणून पुढे सांगतात अनादि पुरुष अनादि प्रकृती ऐसी दोन्ही होती सारखीच, रात्र आणि दिन जैसी का संलग्न तैसीच ही जाण तत्वे दोन्ही. म्हणजे ज्याच्यामध्ये योगी व सांख्य ज्या मार्गाचे प्रतिपादन करतात, ज्या प्रकृती पुरुषांचं वर्णन करण्याकरता मी कपिल मुनी झालो, तो निर्दोष असा असलेला प्रकृती पुरुष विवेक ऐक, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. भगवान श्रीकृष्ण म्हणतात जगामध्ये अष्टांगयोगी आणि आत्मानात्म विचार करणारे सांख्य हे ज्या मार्गाचं प्रतिपादन करतात, किंबहुना ज्या प्रकृती पुरुषाचं वर्णन करण्याकरता मी स्वतः कपिल या स्वरूपाने अवतार धारण केलेला आहे, तो प्रकृती पुरुष विवेक निर्दोष आहे आणि तो आता ऐक. म्हणून सांगतात कार्यकारण रहित चेतन पुरुष हा अनादि आहे. हा कसा आहे? कार्यकारण रहित आहे. म्हणजे या चेतन पुरुषाचं कार्यही कोणी नाही आहे आणि कारणही कोणी नाही आहे, आणि त्यालाच लागून असलेली प्रकृती ही देखील अनादि आहे. म्हणजे पुरुष जसा अनादि आहे तशी प्रकृती देखील अनादीच आहे. म्हणून प्रकृतीचं अर्थात मायेचं चिंतन असं केलेलं आहे. अव्यक्त नामनी परमेश शक्ती रनाद्य विद्या त्रिगुणात्मिकाया कार्यानुमेया सुधियैव माया यया जगत सर्वमिदं प्रसूयते. अव्यक्त नामनी, जिला व्यक्त म्हणता येत नाही, जी अव्यक्त आहे. परमेश शक्ती, त्या परब्रह्माची जी असलेली अनिर्वाच्य अनिर्वचनीय शक्ती आहे. अनादि, जी अनादि आहे. यस्याः आदिही न उपलभ्यते तस्मात् उच्यते अनादि. त्यानंतर अविद्या त्रिगुणात्मिकाया, जी अविद्या स्वरूप आहे, जी त्रिगुणात्मिका आहे. कार्यानुमेया, नाही म्हणावं तर तिचं कार्यावरनं अनुमान केलं जातं. किंबहुना शक्ती ज्या वेळेला भगवंताची मायेला म्हणतात त्यावेळेला शक्ती म्हणण्यामध्येच 2-3 भाव आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्यावे लागतात. पहिला भाव असा आहे की शक्ती आणि शक्तिमान यांचा अभेद असतो. शक्ती ही शक्तिमानाला सोडून कधीच नसते. आपण विचार करा, एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी जर शक्ती असेल, ताकद असेल, तर ती ताकद त्या व्यक्तीला सोडून कधी राहू शकेल काय? कधी असं आपल्याला दाखवता येतं का? हे पहा, हा व्यक्ती अमुक व्यक्ती आहे आणि ही जी डोळ्याने दिसते ना, तर ही त्या अमुक व्यक्तीची ताकद आहे असं आपल्याला तो व्यक्ती आणि ती ताकद वेगवेगळे करून दाखवता येतात काय? दाखवता येत नाही. याचाच अर्थ आहे की शक्ती आणि शक्तिमान यांचा नेहमी अभेद असतो. एक. त्यानंतर शक्ती ही शक्तिमानाच्या स्वाधीन असते. दुसरी गोष्ट, कारण त्या शक्तीला स्वतः कार्य करता येत नाही. ज्या वेळेला तो शक्तिमान तिच्याकडनं काही कार्य करवून घेईल त्यावेळेला ती शक्ती आपलं कार्य दाखवत असते. त्यामुळे शक्ती ही शक्तिमानाच्या अधीन असते. 2. आणि शक्ती ही कार्यानुमेय असते. म्हणजे शक्ती दिसत नसते, कार्यावरून तिचा अनुमान करावं लागत असतं. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य 100 किलोचं पोतं उचलण्याकरता समर्थ असेल आणि आपण जर असं म्हटलं की अहो 100 किलो ओझं उचलणारी तुमची ताकद जी आहे ना, ती मला वेगळी करून दाखवा, तर दाखवता येईल काय? ही ती 100 किलो ओझं उचलणारी ताकद आहे असं आपल्याला सांगता येत नाही, दाखवता येत नाही. परंतु 100 किलो ओझं उचलण्यावरूनच याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, ही ताकद आहे, हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजेच शक्ती ही कार्यानुमेय असते. मग माया ही परमात्म्याची शक्ती असल्यामुळेच ती भगवंताच्या अधीन आहे. एक.
भगवंतापासून अभिन्न आहे 2 आणि कार्यानुमेय आहे 3. त्यामुळे जसा पुरुष अनादी आहे त्याप्रमाणेच त्या पुरुषाशी अभिन्न असलेली म्हणजेच त्यालाच लागून असलेली प्रकृती देखील अनादीच आहे. म्हणून संलग्न असा शब्द जो वापरलेला आहे ना, जोडलेला, तर तो याच दृष्टीने वापरलेला आहे. ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र हे दोन्ही जसे सारख्या जोडीने असतात, दिवस आणि रात्र यांची जोडी असली तरी ते एकमेकांच्या अभाव काढत असतात. म्हणून या उपमेमध्ये न्यूनता असल्यामुळे एका काळात दोघांचं साहचर्य असलेली उपमा जी आहे ती पुढे देतात. काय, रात्र दिन ही उपमा दिली आहे, परंतु दिवसाच्या काळात रात्रीचा अभाव असतो आणि रात्रीच्या काळात दिवसाचा अभाव असतो. म्हणून उपमा तर दिली, परंतु ही न्यूनोपमा आहे. साहित्यशास्त्रामध्ये उपमालंकाराचं वर्णन करत असताना न्यूनोपमा, अधिकोपमा आणि समोपमा, लुप्तोपमा असे काही अनेक प्रकार आहेत. असं मला तिकडे अधिक वळायचं नाही आहे. तर या ठिकाणी न्यूनोपमा सांगितलेली आहे की ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस हे जोडीने आहेत, त्याप्रमाणे तो अनादी पुरुष आणि प्रकृती हे दोघं देखील जोडीनेच आहेत. पण यापेक्षा समर्पक उपमा पुढे सांगतात, शरीराचं रूप म्हणजे छाया नाही. अर्थात शरीराच्या रूपापेक्षा छाया वेगळी आहे की नाही? आहे. सावली आपली, आणि ती छाया वाया म्हणजे आभासिक आहे, पण शरीराच्या रूपाशी संबंध ठेवणारी आहे की नाही? होय. त्यामुळे शरीर तिथे छाया असते. जिथे जिथे शरीर आहे तिथे तिथे देहाची सावली आहेच आहे. आणि तसंच कणाबरोबर जसं निकणू म्हणजे कणरहित कोंडा देखील वाढतच असतो, हे जशी जोडी आहे त्याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष हे जोडपं आहे. जगामध्ये नामरूपांच्या स्वरूपात प्रकृती आहे आणि अस्ति भाती प्रिय या स्वरूपामध्ये पुरुष आहे, आणि असे हे दोघं एकत्र नांदतात आणि हे अनादी सिद्ध असून जगाच्या रूपाने प्रगट झाले आहेत असं जाण. म्हणजे जगाचा जर आपण विचार केला तर जगामध्ये एकंदरीत 5 अंश आपल्याला वेदांताने सांगितलेले आहेत. अस्ति भाती प्रियम रूपम नाम चेत्यांश पंचकम. अस्ति भाती प्रिय रूप आणि नाम, त्यापैकी आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगद्रूपम तत्वद्वयम. अगोदरचे जे 3 आहेत अस्ति भाती आणि प्रिय हे ब्रह्मरूप आहेत, हे ब्रह्माचे अंश आहेत, आणि जगद्रूपम तत्वद्वयम यानंतरचे असलेले जे 2 आहेत ते जगद्रूप आहेत, म्हणजे मायेचे अंश आहेत, असं आपल्याला वेदांताने स्पष्ट रीतीने सांगितलेले आहे. म्हणून नाम आणि रूप हे विकारी आहेत, ते परिणामाला प्राप्त होणारे आहेत, ते बदलणारे आहेत, ते नष्टही होणारे आहेत. परंतु कोणीही जरी असेल तरी त्याच्या ठिकाणी अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व हे कधीही बदलणारं नाही आहे, ते स्वरूपभूत आहे. म्हणून मी नाही असं कुणालाही वाटत नाही. वेडा जरी असेल तरी त्याला मी आहे याची जाणीव आहेच आहे. त्यानंतर मी स्वतःला जाणतो ही त्याला जाणीव आहेच आहे. तो दुसऱ्याला जाणत नसेल मान्य आहे, परंतु मी स्वतःला ओळखत नाही, मी स्वतःला जाणत नाही. किंवा कुणाला तरी असं आहे का की ज्याला मी कळत नाही आहे, मीचं भान होत नाही? तर मीचं भान प्रत्येकाला आहेच आहे. आणि प्रियम की दुसरा आपल्याला प्रिय नसेल ही गोष्ट कदाचित मान्य असेल, परंतु स्वतः आपण स्वतःला प्रिय नाही काय? बघा, माणसं ज्या वेळेला दुःखी होतात, कष्टी होतात, त्यावेळेला असं म्हणतात, कंटाळलो मी आता, स्वतःला कंटाळलो, माझ्या जीवनाला कंटाळलो. तो वस्तुतः त्या जीवनाला कंटाळलेला नसतो, तर त्या जीवनामध्ये आलेले जे काही अनेक दुःख असतात, व्याधी असतात, त्यांना कंटाळलेला असतो. त्याला विचारा की जर एवढं सर्व दुःख बाजूला झालं तर तू जगशील की नाही? तो सांगेल हो, एवढं जर दुःख बाजूला झालं, ही व्याधी जर बाजूला झाले तर मी निश्चितपणे जगेल, मला जगण्याची इच्छा आहेच. एक उदाहरण सांगतो की एक आजीबाई मुळी घेऊन जात असत, विकत असत, आणि त्यावरती आपला उदरनिर्वाह करत असत. यामुळे खूप थकलेल्या, कंटाळलेल्या एक दिवस एक ठिकाणी मुळी खाली उतरवून थांबलेल्या होत्या आणि
त्या आवेशाच्या भरामध्ये म्हणाल्या, कुठे आहे श्री यमा, ये एकदाचा घेऊन जा. आणि योगायोग असा की यमराज त्याच दिशेने चाललेले होते. त्यांनी विचार केला, आजीबाई फार आर्ततेने आपल्याला बोलावतायत, म्हणून यम अचानक त्या आजीबाईंच्या समोर उपस्थित झाला. आणि यमाचं ते अकराळ विक्राळ रूप पाहिलं. आजीबाई घाबरल्या आणि एकदम विचारलं त्यांनी, कोण रे बाबा तू? त्यांनी सांगितलं, आजीबाई तुम्ही आत्ता मला आवाज देत होत्या ना की यमा ये रे, कुठे आहेस बाबा, एकदाचा घेऊन जा, तोच यम मी आहे, आलो म्हणे, काय काम आहे सांगा. आता यम प्रत्यक्षात ज्यावेळेला समोर उभा राहिला त्यावेळेला तिची पाचावर धारण बसली. मग हिने सांगितलं, अरे काही नाही बाबा, मोळी घेऊन चालले होते, खाली ठेवली, परंतु आता एकटीला उचलता येईना, उचलून देण्याकरता कुणी नव्हता, म्हणून मी तुला बोलावलं होतं. बस दे बाबा, पटकन मोळी उचलून दे. आणि मोळी उचलून दिल्याबरोबर आजी शरीरामध्ये होती नव्हती तेवढी ताकद पणाला लावून तिथनं पळाली. अर्थ लक्षात काय आला की आयुष्याला कंटाळलेले नसतात, जीवनाला कंटाळलेले नसतात, तर त्या जीवनामध्ये आलेले जे दुःख आहेत, वाईट प्रसंग आहेत, त्यालाच जीव हा कंटाळलेला असतो. म्हणून प्रिय हे रूप देखील ब्रह्माचं आहे. आणि यामुळे अस्ति भाती प्रिय हे कधीही माणसाला टोचत नाही, ते कधी नकोसं वाटत नाही. हा, नाम आणि रूप हे दोन जे आहेत हे मात्र प्रकृतीचे अंश आहेत. यामुळे ते बदलतही राहतात, कधी हवे वाटतात, कधी नकोही वाटतात. हे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जग जर आपण पाहिलं तर जग हे 5 अंशांनी युक्त आहे की नाही. अस्ति भाती प्रिय, नाम आणि रूप अशा या 5 अंशांनी ते युक्त असं आहे, आपल्याला पाहायला मिळतं. आणि असं अनादि सिद्ध असून तेच या जगाच्या रूपाने प्रगट झालेलं आहे. तैसीच अनादि सिद्ध ऐसी ख्याती, पुरुष प्रकृती जोडप्याची. मग क्षेत्र या नावाने जी संपूर्ण तत्व सांगितलेले आहेत तेच या प्रस्तुत श्लोकामध्ये प्रकृती या शब्दाने सांगितले. म्हणून ते क्षेत्र म्हणजेच ही प्रकृती समजा. आणि क्षेत्रज्ञ असं ज्याला म्हटलेलं आहे तो या ठिकाणी पुरुष शब्दाने सांगितलेला आहे. म्हणून जो क्षेत्रज्ञ आहे तोच पुरुष आहे असं समजून घे. म्हणजे पूर्वीपेक्षा मी काही वेगळं बोलतोय अशातला भाग नाही. काय झालं की पूर्वी या दोघांचीच ओळख करून देण्याकरता पहिले 4 प्रकारे त्यांचं वर्णन केलं, क्षेत्र, ज्ञान, अज्ञान आणि ज्ञेय. पण त्यानंतर आता मात्र आत्मा, अनात्मा, प्रकृती आणि पुरुष या केवळ 2 शब्दांनीच हा विचार व्यक्त केला आहे. अरे हे वेगवेगळे नावं आहेत, परंतु निरूपणाचा विषय मात्र वेगवेगळा नाही. आणि हे लक्षण तू पुन्हा पुन्हा चुकू नको. या प्रतिपादन प्रकाराला तू विसरू नकोस, नाहीतर तुला विषयांतर झाल्याचा भ्रम होईल. प्रत्येक पदार्थामध्ये असणारी, पण प्रत्येक पदार्थाच्या उत्पत्ती आणि नाशाबरोबर जिचा उत्पत्ती आणि नाश होत नाही, अशी जी निरुपाधिक आणि सामान्य व्यापक जी सत्ता आहे ना, तेच पुरुषाचं रूप आहे. आणि सर्व क्रियेला प्रकृती हे नाव आहे. तरी केवळ जे सत्ता तो पुरुषगा पंडुसुता, आणि प्रकृती ते समजता क्रियानाम. असं आहे. म्हणजे अधिष्ठान परमात्म्याचं आहे आणि क्रियाशीलता ही प्रकृतीची आहे. असो बुद्धी, इंद्रिय, मन इत्यादी विकारांचा जो समुदाय आहे, आणि सत्व, रज, तम हे 3 गुण आहे. म्हणजे बुद्धी, इंद्रिय आणि मन हा विकारांचा समुदाय, आणि सत्व, रज, तम हे 3 गुण आहे. आणि हा सर्वच संघात म्हणजे बुद्धी, मन, इंद्रिय, सत्व, रज, तम हा सर्व संघात प्रकृतीपासून झाला आहे. किंबहुना या संघाताच्या रूपाने प्रकृतीच परिणामाला प्राप्त झाली आहे असं जाणावं. आणि बुद्धी, मन आणि इंद्रिय येतच स्वरूप प्रकृती ही कर्माच्या उत्पत्तीला कारण आहे. इथपर्यंत सांगितलं. सर्व क्रियाशक्ती प्रकृतीची जाणं होय जी कारण कर्मा लागे. सर्व कर्म करण्याकरता कारण कोण आहे, तर प्रकृती हीच कारण आहे असा विचार सांगतात. पुढे असं म्हणतात, कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते, पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते.
त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की कार्य एक, सुखदुःखात्मक फल दोन, कारण तीन, शब्दादी पंचविषय चार आणि कर्तृत्व विषय पाच, या प्राप्तीकरता क्रियेचा आश्रय होणे सहा, आणि यांच्या उत्पत्तीला कारण जर काही असेल तर प्रकृती आहे असं म्हटलं जातं. आणि सुखदुःखाच्या भोक्तृत्वाला कारण पुरुष आहे असं म्हटलं जातं. म्हणजे क्रियेचा आश्रय जो आहे तो प्रकृतीकडे आणि भोक्तृत्वाचा आश्रय जो आहे तो पुरुषाकडे, असा विचार या ठिकाणी सामान्य रीतीने व्यक्त करतात. आता यावरती व्याख्यान करतात, तेथ इच्छा आणि बुद्धी धनंजया, आधी अहंकारा जन्म देती, मग जीवा लागे इच्छा आणि बुद्धी, लाविती त्या नादी कारणाच्या. म्हणजे जेव्हा सामान्य क्रिया घडते तेव्हा प्रथम बुद्धी आणि इच्छा या अहंकाराला घडवतात, निर्माण करतात, आणि मग त्या दोघी अहंकाराला सुखदुःखाचं कारण असलेल्या विषयाच्या नादी लावतात. मग प्रथम कोणत्याही विषयाचं ज्ञान होतं, नंतर तो विषय अनुकूल वाटला तर त्याची इच्छा होते, आणि नंतर हे विषय मला मिळवायचे आहेत असा कर्तेपणाचा अहंकार निर्माण होतो, आणि नंतर तो विषय भोगाच्या नादी लागतो. बघा कशी कशी स्थिती होते, हे सुंदर रीतीने सांगितली. काय सांगितलं, पहिले कोणत्याही विषयाचं ज्ञान होतं, एक म्हणजे बुद्धी म्हणजे ज्ञान, आणि इच्छा हे अहंकाराला घडतात. ते कसं, तर पहिले ज्ञान होतं, मग त्या विषयाचं ज्ञान झाल्यानंतर तो विषय जर अनुकूल वाटला तर त्या विषयाविषयी इच्छा होते दोन, आणि नंतर इच्छा झाल्यानंतर हा विषय मला मिळवायचा आहे असा कर्तेपणाचा अहंकार निर्माण होतो तीन, आणि नंतर मग तो त्या विषय भोगाच्या नादी लागतो चार. अशा पद्धतीने आपली जडणघडण होत चालते. मग तेच विषय प्राप्त होण्याकरता जे क्रियेचे सूत्र हातामध्ये धारण केलं असतं, त्या क्रियाजन्य सुखदुःखांनाच कार्य असं म्हटलेलं आहे. आणि इच्छा ही मदाच्या म्हणजे अहंकाराच्या बळाला चिकटली असता ती सुप्त मनाला जागे करते, आणि मग ते मन इंद्रियांकडून व्यवहार करवितं. त्यालाच मनाच्या उपाधीने युक्त असलेल्या पुरुषाचं कर्तृत्व असं म्हणतात. सारांश काय, तर विषय हा ज्ञानाशी संबद्ध, इच्छेशी संबद्ध अहंकार, आणि त्या अहंकाराशी संबद्ध मन, त्या मनाशी संबद्ध इंद्रिय, त्या इंद्रियांशी संबद्ध व्यवहार, त्या व्यवहाराशी संबद्ध पुरुषाशी अभिन्न असलेलं कर्तृत्व, आणि सर्वांचे उत्पादक असलेली प्रकृती, असा विचार आहे. म्हणजे कोण कोणाशी संबद्ध आहे, कशी कशी प्रकृती ही सर्वांशी संबद्ध आहे, त्याचा विचार आपण या ठिकाणी केला. आणि म्हणून कार्य, कर्तृत्व आणि कारण या तिघांना मूळ कारण प्रकृती आहे असं कपिलादी सिद्धांचं म्हणणं आहे, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. आपण पाहिलं ना, कार्य, कारण आणि कर्तृत्व या तीन गोष्टी आहेत. या तिघांनाही कारण काय आहे, तर प्रकृती आहे. कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृती रुच्यते, असं जे म्हटलं ते आता आपण पाहिलं. कसं कसं आहे, तर बघा पुन्हा एकदा सांगतो. कार्यकारण आणि कर्तृत्व यांच्याशी प्रकृतीचा संबंध कसा आहे हे कळण्याकरता कोणताही विषय जर आपण घेतला तर विषय कशाशी संबद्ध आहे, ज्ञानाशी संबद्ध आहे. आपण पहिले पाहिलं का नाही, पहिले काय होतं, विषयाचं ज्ञान होतं, म्हणजे विषय ज्ञानाशी संबद्ध झाला. त्यानंतर ते ज्ञान झाल्यानंतर तो विषय आपल्याला प्राप्त व्हावा अशी इच्छा निर्माण होते, म्हणून त्या इच्छेशी संबद्ध कोण आहे, अहंकार. कारण की हे विषय अनुकूल वाटला की त्याची इच्छा होते, नंतर हे मला मिळवायचे असा कर्तेपणाचा अहंकार निर्माण होतो. त्यामुळे त्या इच्छेचा संबंध कोणाशी आला, अहंकाराशी आला. मग असा काही एकदा अहंकार निर्माण झाला की हा विषय मला पाहिजे, त्यावेळेला तो व्यक्ती त्या विषय भोगाच्या नादी लागतो, म्हणजे मन त्या ठिकाणी देतो की नाही. म्हणून
त्या अहंकाराचा संबंध कुणाशी आला? मनाशी आला. ठीक आहे, पण फक्त मनात इच्छा निर्माण झाल्यानंतर केवळ मनोरथाने ते प्राप्त होतात का विषय? नाही. त्याकरता तो इंद्रियांनी व्यवहार करतो. म्हणून त्या मनाशी संबद्ध कोण आहेत? पहिले इंद्रिय. मग त्या इंद्रियांशी संबद्ध कोण आहे? व्यवहार. आणि त्या व्यवहाराशी संबद्ध कोण आहे? तर पुरुषाशी अभिन्न असलेलं कर्तृत्व आणि सर्वांची उत्पादक असलेली प्रकृती. म्हणून कार्य, कारण आणि कर्तृत्व या तिघांशी सुद्धा संबंध कोणाचा आला? प्रकृतीचा आला. बघा, यामध्ये कार्यकारण कर्तृत्वे या सामासिक पदामध्ये 3 अर्थांचे 3 पद आहेत. आणि असं मानलं तर यांचा इतरेतर द्वंद्व होऊन कार्यकारण कर्तृत्वेषु असं बहुवचन असायला पाहिजे होतं. मग इथे एक वचनाची संगती कशी लावायची? तर याचं उत्तर असं देता येतं, जातीर प्राणीनाम या व्याकरणाच्या सूत्रानुसार कार्य, कारण आणि कर्तृत्व या 3 पदांचा समाहार द्वंद्व झाला असून तो एक झालाय, म्हणून सप्तमीचं एक वचन दिलेलं आहे. कार्य, कारण, कर्तृत्वे हे सप्तमी विभक्तीचं असलेलं एक वचन आहे. असो, मग या कार्य, कारण आणि कर्तृत्व या तिघांच्या समुदायाच्या रूपाने प्रकृती हीच कर्मरूप होते. परंतु ज्या गुणाचं बळ वाढेल त्याच्यासारखी ती बनते. म्हणजे जे कर्म सत्व गुणाकडून स्वीकारलं जातं त्याला सत्कर्म असं म्हटलं जातं. रजोगुणामुळे जे निर्माण होतं त्याला मध्यम किंवा मिश्र कर्म असं म्हटलेलं आहे. आणि केवळ तमोगुणामध्ये जे कर्म होतात ते अधम कर्म किंवा पापकर्म असतात असं लक्षात घे. आणि असे मग जे काही चांगले वाईट कर्म आहेत ते प्रकृतीपासूनच होतात. त्या कर्मापासून परिपाक दशेला आलेली ती सुखदुःख असतात. म्हणजे काय होतं? सत्कर्म, मिश्रकर्म आणि पापकर्म 3 प्रकारचे कर्म झाले. आणि मग या कर्मांचा परिपाक काय आहे? तर कर्मांच्या परिपाक दशेपासून सुख दुःख हे प्राप्त होत असतात. मग त्यापैकी जे असत कर्म आहे त्या असत कर्मापासून मनुष्याला दुःख उत्पन्न होतं, सत्कर्मापासून सुख उत्पन्न होतं. या दोघांचा भोग पुरुषाला होतो असं सांख्यशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि जोपर्यंत सुखदुःख निर्माण होतात तोपर्यंत प्रकृती क्रिया करते आणि पुरुष हा भोग घेतच असतो. आता बघा, हा जो काही प्रकृती पुरुषाचा संसार आहे हा योग्य वाटतो का हो? माऊली म्हणतात की हा प्रकृती पुरुषाचा संसार अगदी विसंगत वाटतो म्हणे. का? कारण प्रकृती म्हणजे बायको ही मिळवते आणि पुरुष म्हणजे नवरा हा खुशाल बसून खातो. वस्तुतः व्यवहारामध्ये पती मिळवून आणतो आणि पत्नी ही घरामध्ये असते. परंतु इथे मात्र वेगळं चाललंय. बरं, या पलीकडे अजून काय आहे? का हा विसंगत वाटतो? तर पतीचा पत्नीशी संबंध कधी घडत नाही किंवा त्यांचा परस्परात आश्रयाश्रयी भावही नाही, परंतु ती पत्नी जग निर्माण करते. हे आश्चर्य नाही काय? प्रकृती पुरुष व्यापाराची मात असे अघटित सांगू जाता. करोनी व्यापार जोडी जे धनीन खायते बसोनी धनी स्वस्थ. धनीन याचा अर्थ पत्नी. आणि नवल हे एक स्वामी संगाविण प्रसवे धनीन त्रैलोक्यासी. की पती पत्नीचा संबंधही होत नाही, आश्रयाश्रयी भावही त्यांच्या ठिकाणी नाही, आणि असं असताना ती पत्नी जग निर्माण करते. हे आश्चर्य नाही काय? म्हणून पुढे सांगतात, पुरुषा प्रकृतिस्थो ही भुंक्ते प्रकृतिजान गुणान कारणं गुणसंगोस्य सदसाध्यो निजन्मसु. या श्लोकाचा अर्थ असा आहे की पुरुष हा प्रकृतीमध्ये स्थित होऊन त्या प्रकृतीपासून निर्माण झालेल्या सुखदुःखात्मक गुणांचा भोग घेतो. आणि हा गुणांचा संगच या पुरुषाच्या
चांगल्या वाईट योनीत जन्म घेण्याविषयी कारण आहे. यावर व्याख्यान असं करतात, पुरुष तो जाण वृद्ध वृद्धाहून, पांगळा निर्धन अतिजीर्ण, नाही तया लागी आकार विकार, असे तो साचार एकलाची. आता हा पुरुष कसा आहे तर सांगतात की तो पुरुष म्हणजे या पुरुषाच्या संगा वाचूनही ही प्रकृती जग निर्माण करते असं जे म्हटलेलं ना, हे जे नवल सांगितलंय, तर असं का, तर कारण तो पुरुष कसा आहे तर अवयव रहित आहे 1, पांगळा आहे 2, निष्क्रिय आहे 3, नुसता दरिद्री आहे 4, असंग आहे 5, जीर्ण आहे 6, जुनाट आहे 7 आणि अति म्हाताऱ्यापेक्षाही म्हातारा आहे. किंबहुना पुरुष हे त्याला आडनाव आहे. एरवी तो स्त्री नाही ना नपुंसक नाही, फार काय सांगावं, त्याच्या स्वरूपासंबंधी कोणताही एक निश्चय होत नाही असा तो. किंबहुना त्याला डोळे नाहीत, त्याला कान नाहीत, त्याला हात नाहीत, त्याला पाय नाहीत, त्याला रूप नाही, रंग नाही ना नाव. रूप नाही, रंग नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तूची रघुराया. किंवा दुसरं वर्णन असं केलेलं आहे, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे. यापैकी काही त्याच्या ठिकाणी नाहीये. अर्जुना, काहीच जिथं नाही असा जो आहे तो प्रकृतीचा नवरा आहे, पती आहे, आणि असा असूनही त्याला सुख दुःखांचा भोग मात्र आहे. गंमत आहे की नाही? अरे तो तर मुळात अकर्ता आहे, रागद्वेष शून्य आहे आणि अभोक्ता आहे. परंतु ही पतिव्रता असलेली प्रकृती बाई त्याला मात्र सर्व भोगायला लावते. किंबहुना ज्या स्त्रीला पुरुषाला मोहित करता येतं, आपल्या रूपाचा आणि गुणाचा थोडासा तरी नखरा करता येतो, ती स्त्री पुरुषाच्या बाबतीत वाटेल तो खेळ आकाराला आणते. एक लक्षात घ्या, हे मनाचं बोलत नाहीये. जे अंगी होती रूप गुण काय, खेळ दावी तीही पती लागी. या अभंगाचाच अर्थ मी सांगितलाय. आणि मग या प्रकृतीला तर गुणमयी असं तर नावच आहे. म्हणजे जिच्या ठिकाणी रूपाचा किंवा गुणाचा नखरा असतो ती जर खेळ दाखवत असते तर हिचं नावच काय आहे, गुणमयी, त्रिगुणात्मिकाया. फार काय सांगावं, मूर्तिमंत गुण म्हणजेच ही प्रकृती आहे, जणू गुणांचीच ओतिलिगा. ही प्रकृती म्हणजे मूर्तिमंत गुणमयी आहे. आणि ही कशी आहे तर ही प्रकृती प्रत्येक क्षणात नित्य नव्या रूपाची आणि गुणाची असते. किंबहुना ती अंगाने संपूर्ण रूप गुणाचीच आहे आणि तिचा रूप गुणांचा मद हा जडालाही उन्मत्त करून सोडतो. किंबहुना सर्व चराचरांची नावं या गुणमयी प्रकृतीमुळेच प्रसिद्ध झालेत. स्नेह या प्रकृतीमुळेच प्रेमळ झाला आहे आणि इंद्रिय या गुणमयी प्रकृतीमुळेच शहाणे झालेत. काय, मन हे नपुंसक ना? हो, पण त्याला त्रैलोक्य भोगावयास लावतं की नाही? हो. जड आहे की नाही मन? होय, पण त्याला त्रैलोक्यामध्ये भटकायला लावते. असे अनेक प्रकारचे अघटित करणं या प्रकृतीचं आहे. असं आहे संस्कृत व्याकरणामध्ये मन जे आहे हे नपुंसक लिंगी सांगितलेलं आहे, म्हणून आपण ते मन असं म्हणतो. एका सुभाषितकारांनी असं म्हटलेलं आहे, नपुंसकमिति ज्ञात्वा प्रियायै प्रेषितं मनः, तत्तु तत्रैव रमते हताः पाणिनिना वयम्. या व्याकरणशास्त्रामध्ये मन शब्द नपुंसक लिंगी सांगितल्यामुळे तो सुभाषितकार सांगतो की हे मन नपुंसक आहे
असं आम्हाला कळाल्यामुळे हे नपुंसक मन आम्ही प्रिय करता पाठवलं, म्हणजे स्त्रीकडे पाठवलं. त्याला असं वाटलं होतं की नपुंसका काय पद्मिनीची सोहळे, एखादा जर नपुंसक असेल तर त्याला पद्मिनीचे काय सोहळे, त्याला स्त्रीविषयी काय वाटणार. म्हणून आम्ही निशंक होऊन हे मन स्त्रीकडे पाठवलं. पण गंमत अशी झाली, तत्तु तत्रैव रमते, तिथे गेलेलं मन ते वापस यायलाच तयार नाही, ते तिथेच रममाण झालं. मग कळालं की अरे हे म्हणण्याकरता नपुंसक आहे. आता पाणीनी ना वयम, या पाणीने तर आमचा फार मोठा घात केला म्हणे. पण म्हणजे असं असताना त्याला त्रैलोक्य फिरायला लावतं. बरं, मन चेतन का जड हो, तर सांगतात मन जड आहे, अंतःकरण हे देखील जडच आहे. पण अशा त्या जड मनाला ही प्रकृती त्रैलोक्यात फिरायला लावते. किंबहुना त्या मनाला त्रैलोक्य देखील अपुरं पडतं फिरण्याकरता. आणि अशी ही जी प्रकृती आहे ना, ही सर्व अघटित कार्य करणारी प्रकृती आहे. म्हणून प्रकृतीचं चिंतन असं केलेलं आहे, अघटित घटना घटी अशी माया. जे अघटित आहे ते घडवण्यामध्ये जी अत्यंत वाक बगार आहे ती प्रकृती आहे. किंबहुना ही प्रकृती म्हणजे काय आहे, हे भ्रमाचं असलेलं मोठं बेट आहे. या प्रकृतीने मोजता येणार नाहीत इतके विकार निर्माण केलेले आहेत. ही प्रकृती म्हणजे चराचरामध्ये असलेल्या ब्रह्माच्या व्याप्तीचं जणू काही लावण्य आहे. आणि अशा कामरूप वेलीची आधारभूत मांडवी आहे. मोहरूपी वनातील कामक्रोधादी झाडांना विकसित करणारी, पल्लवित करणारी, प्रफुल्लित करणारी वसंतिका आहे. आणि या गुणमयी प्रकृतीची दैवी शक्ती, माया इत्यादी अनेक नावं उपनिषदांमध्ये, स्मृतीमध्ये, पुराणांमध्ये प्रसिद्धच आहेत. म्हणजे या प्रकृतीला अनेक नावं आहेत. हो, किंबहुना ही प्रकृती म्हणजे विद्वानाला शब्दाची वृद्धी आहे. ही प्रकृती म्हणजे जडाला साकारपणाची प्राप्ती आहे. आणि ही प्रकृती असंग विरक्तावर प्रपंचाचा हल्ला करणारी पण स्वतः नाश न पावणारी धाड आहे. या प्रकृतीपासूनच 64 कला निर्माण झाल्या. या प्रकृतीपासूनच 14 विद्या निर्माण झाल्या. इच्छा, ज्ञान आणि क्रिया या 3 प्रकारच्या शक्तींना देखील ही प्रकृतीच निर्माण करते झाली आहे. किंबहुना ही प्रकृती म्हणजे अनेक ध्वनी आणि वर्णरूप नादाची टाकसाळ आहे. ही प्रकृती आश्चर्यरूपी वेलीची जाळी आहे. फार काय सांगावं, हा सर्व जगाचा दिसणारा जो खेळ आहे ना, तो हिचाच आहे, प्रकृतीचाच आहे. म्हणून जगाचे उत्पत्ती प्रलय जे होतात तेच या प्रकृतीचे सकाळ संध्याकाळ आहेत. ही प्रकृती म्हणजे एक अद्भुत आश्चर्यकारक अशी भूल आहे. थाटिते संसार निराकारा घरी, सोयरीक करी निसंगाशी, सौभाग्य विस्तार थोर ऐशा परी, म्हणून आवरी अनावरा. ही प्रकृती द्वैतरहित असलेल्या पुरुषाची द्वितीया म्हणजे सहधर्मिणी आहे, सहचारिणी आहे, पत्नी आहे. ही निसंग पुरुषाची नात्याने पत्नी आहे. आणि आकाशासह अनंत घर निर्माण करून त्या घर संपत्तीने पुरुषासह या जगामध्ये ती नांदते. बर,
सांगितलेल्या मर्यादेपर्यंत इच्छा हा सौभाग्याच्या व्याप्तीचा मोठेपणा आहे. थोडक्यात तात्पर्य काय, इथं या प्रकृतीचं सौभाग्य फार मोठं आहे आणि म्हणूनच ती त्या अनावर, व्यापक आणि असंग असलेल्या पुरुषाला आपल्या स्वाधीन ठेवते. अनावरा आवरी, जो अनावर आहे त्याला देखील आवरी, म्हणजे त्याला देखील आपल्या स्वाधीन ठेवते. असं तया अनावर पुरुषाच्या ठयी विकाराचा नाही लेश जरी, तरी तयाचे ही धनंजया पाही आपणची होई सर्व काही. म्हणजे वस्तुतः जर आपण पाहिलं तर त्या पुरुषाच्या ठिकाणी संसार करण्याकरता योग्य असे गुण काही सुद्धा नाहीत, तरी पण त्याचं सर्व काही आपणच होते. त्या स्वतः सिद्ध पुरुषाची उत्पत्ती, त्या निराकाराचा आकार आपणच होते. त्याचं राहणं व त्याच्या राहण्याचे देहरूपी ठिकाण हे देखील ही आपणच होते. मग त्या इच्छारहिताची इच्छा हीच, त्या पूर्णाची तृप्ती हीच, त्या कुळरहिताचे जाती आणि गोत्र आपणच होते. किंबहुना त्या प्रतिमारहिताची प्रतिमा हीच, त्या देशाने, काळाने व रूपाने अपार असलेल्याचं, म्हणजे मर्यादा रहित असलेल्याचं मर्यादा, परिमाण, मोजमाप देखील ही प्रकृतीच. त्या मन आणि बुद्धी नसलेल्याची बुद्धी पण ही प्रकृतीच होते. त्या निराकाराचा स्थूल आकार म्हणजे ही प्रकृती, त्या निष्क्रियाच्या सर्व क्रिया म्हणजे ही प्रकृती, अहंकार रहिताचा अहंकार ही आपणच होऊन जाते. किंबहुना त्या नाव नसलेल्याचं नाव म्हणजे प्रकृती, त्या उत्पत्ती रहिताचा जन्म म्हणजे प्रकृती, आणि त्या क्रियेचा विषय आणि ती क्रिया म्हणजे ही प्रकृतीच होते. बरं, त्या गुण नसलेल्याचे गुण म्हणजे प्रकृती, पाय नसलेल्याचे पाय ही प्रकृती होते, कान नसलेल्याचे कान ही प्रकृती होते, डोळे नसलेल्याचे डोळे ही प्रकृती होते. त्या षडविधचे भाव विकार सांगितलेले आहेत, त्या सर्व प्रकारच्या भावरहिताचे जन्म, सत्ता, वृद्धी, परिवर्तन, ऱ्हास आणि नाश हे षड भाव विकार देखील ही प्रकृतीच होते. त्या अवयवरहिताचे अवयव ही प्रकृतीच होते. फार काय सांगावं, त्या पुरुषाला संसार करण्याकरता जे जे धर्म, गुण, क्रिया आवश्यक आहेत ते सर्व ही प्रकृती होते. आणि याप्रमाणे त्या प्रकृतीकडून आपल्या सर्व व्यापकपणाने आणि शक्तीच्या विस्ताराने त्या अविकार पुरुषाला विकारात घालून विकारी केलं जातं. मुळात तो अविकारी, परंतु त्यालाही विकारात घालून विकारी केलं जातं. तया अविकार पुरुषा लागून विकार संपन्न करी कैसी, तया पुरुषाचे पुरुषत्व पार्था ऐसे सापडता प्रकृतीत, होय तेजोहीन सर्व हे बाजूने अमावस्या दिनी चंद्र जैसा. बघा, प्रकृतीचा संबंध आला की मग तो पुरुष देखील कसा मलून होतो, तेजोहीन होतो, दीन होतो, याचा विचार पुढे सांगतात. तो पुरुष म्हणजे माया उपाधी, आपलं हे कल्पना अविद्या उपाधीने युक्त असलेलं ते जीव चैतन्यच म्हणा. तो परमात्मा नाही. बरं, परमात्मा तर या प्रकृतीला अधीन करून आहे, पण जीव चैतन्य हे मात्र प्रकृतीच्या अधीन झालेलं आहे, त्यामुळे तसं वाटतं. म्हणून सांगतात की त्या पुरुषामध्ये पुरुषत्व जे आहे ते या प्रकृतीच्या अवस्थेमुळे, म्हणजे या संबंधामुळे आलेलं आहे. म्हणून चंद्र अमावस्येत हरपला असता जसा प्रकाशहीन होतो, किंवा पुष्कळ शुद्ध सोन्यामध्ये एक वालभर वजनाचा अन्य धातू मिसळला असता ते जसं 15 दराचं सोनं पण त्याचा कस 5 दराचा होतो, म्हणजे ते भेसळयुक्त मानलं जातं. हे सगळे उदाहरणे दृष्टांत आहेत बघा. किंवा पिशाच्च हे जसं अंगामध्ये शिरून एखाद्या साधूला देखील वाईट कर्म करण्यामध्ये प्रवृत्त करतं, किंवा ढग जसे
दसरा दिवाळी सारख्या सुदिनाला देखील दुर्दिन करतात. दसरा आहे, दिवाळी आहे, चांगला दिन आहे, आनंदी दिवस आहे, परंतु त्या दिवशी जर मेघ आले आणि पाऊस वगैरे पडला तर तो जसा दुर्दिन ठरतो. किंवा प्रसूत झालेल्या गाई म्हशीच्या पोटात असलेलं दूध किंवा लाकडात असलेला अग्नी किंवा वस्त्रात गुंडाळून ठेवलेला रत्नदीप जसा कार्यक्षम नसतो, जे गाई म्हशीच्या पोटात असलेलं दूध कार्यक्षम नाही, लाकडात असलेला अग्नी कार्यक्षम नाही, वस्त्रात गुंडाळून ठेवलेला रत्नदीप कार्यक्षम नाही, किंवा शत्रूच्या अधीन झालेला राजा हा जसा कार्यक्षम नाही, रोगाने व्यापलेला सिंह जसा शक्तिहीन होतो, त्याप्रमाणे प्रकृतीत आलेला पुरुष हा स्वतःच्या तेजाला मुकतो. म्हणजे प्रकृतीच्या संबंधामुळे त्या निसंग आणि अत्यंत तेजस्वी पुरुषाला देखील तेजोहीनता प्राप्त होते. किंबहुना पुढे असं सांगतात, जागा असलेल्या मनुष्याला निद्रा जशी एकदम जमिनीवर पाडून स्वप्नातील भोगांच्या इच्छेच्या अधीन करते, त्याप्रमाणे प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळेच त्या पुरुषाला सुखदुःखात्मक गुण हे भोगणं अपरिहार्य होतं. जसा एखादा विरक्त सुंदर स्त्रीच्या रूपगुणामुळे कामाच्या पाशात सापडतो, त्याप्रमाणे उत्पत्तीरहित आणि नित्य असलेल्या पुरुषाची अवस्था ही होत असते. जेव्हा तो पुरुष गुणांच्या संगाला प्राप्त होतो, तेव्हा त्याच्या अंगावर जन्ममृत्यूचे घाव आढळतात. तात्पर्य असं आहे, कार्य, कारण आणि कर्तृत्व हे प्रकृतीकडे दिलं आपण, आणि सुखाचं भोक्तृत्व कुणाकडे दिलं? पुरुषाकडे दिलं ना. मग पुरुष जर मुळामध्ये निसंग आहे, निष्क्रिय आहे, शांत आहे, तर मग त्याच्या ठिकाणी हा सुखदुःखाचा भोग तरी कसा संभवनीय आहे? तर सांगतात की या प्रकृतीच्या संगतीमुळे, प्रकृतीचा तो अधीन झाला, देह तादात्म्य त्याने स्वीकारलं, प्रकृतीशी त्याने तादात्म्य स्वीकारलं, आणि त्यामुळे मुळात त्याच्या ठिकाणी नसलेलं देखील त्याच्या ठिकाणी भोगायला प्राप्त झालं, त्याला ते दिसायला लागलं, त्यामुळे तो सुखदुःखी होतो. परंतु हा संगतीमुळे, तो प्रकृतीचा संग जर त्याने टाकला, तर मग मात्र तो निसंग आहे, निर्गुण आहे, निराकार आहे आणि सुखदुःखातीत आहे. असो. पुढे सांगतात, तापलेल्या लोखंडाला घणाने ठोकलं जातं, पण ते आघात लोखंडातील अग्नीलाच होत आहेत असं मूढ मानतात. काही ठिकाणी असं म्हणलेलं आहे, अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे, पावको लोह संगेन मुद्गरैर अभिताडीयते. दुर्जनांची, दुष्टांची जर संगती केली तर पदोपदी, पावलोपावली मानहानी आहे. त्याला उदाहरण असं दिलेलं आहे की अग्नीच्या संसर्गामुळे जसा लोखंडाच्या संसर्गामुळे जसा अग्नी हा घणांनी मारला जातो, पण या ठिकाणी असं म्हणतात की ते आघात लोखंडातील अग्नीला होतात असं मूर्ख मानतात. वस्तुतः ते अग्नीला होत नाहीत, तर ते लोखंडावरतीच असलेले आघात आहेत. किंबहुना पाणी हलत असताना त्यातील चंद्राचे प्रतिबिंब अनेक होतात, पण ते अनेकत्व चंद्राच्या ठिकाणी आहे का? नाही. चंद्र जसा स्थिर आहे, ते प्रतिबिंब हलतं. प्रतिबिंब हलण्यामुळे जसं मूळ चंद्राला कोणत्याही प्रकारची बाधा नाही, त्याप्रमाणे हा जो जीव आहे, त्या जीवाला प्रकृतीच्या संगतीमुळे सुखदुःख जरी भोगावे लागले, तरी मूळ बिंबस्वरूप असलेले जे ईश्वर चैतन्य आहे, ब्रह्म चैतन्य आहे, त्याच्या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारची विकृती निर्माण होत नाही, परिणाम निर्माण होत नाहीत. किंबहुना आरशाच्या सान्निध्याने एकाच मुखाला प्रतिबिंबाचा दुसरेपणा येतो, किंवा केशराच्या संबंधाने किंवा कुंकवाच्या सान्निध्याने स्फटिकाला तांबडेपणा येतो. त्याप्रमाणे गुणांच्या संगतीने हा जन्मरहित असलेला पुरुष जन्माला प्राप्त होतो असं वाटतं, पण एरवी त्या पुरुषाच्या ठिकाणी कोणतेच धर्म नाहीत, हे मात्र निश्चित आहे.
गुणांच्या संगतीमुळे, प्रकृतीच्या संगतीमुळे असं वाटतं की नाही, याच्या ठिकाणी हा गुण आहे, हा जन्माला येणारा आहे, हा मरणारा आहे. परंतु मुळात जो पुरुष आहे त्या पुरुषाच्या ठिकाणी मात्र यापैकी कोणताही संबंध नाही, कोणतेही धर्म नाही. या पुरुषाला प्राप्त होणाऱ्या ज्या चांगल्या वाईट योनी आहेत, असा प्रकारचा जो समाज आहे, तो समाज म्हणजे कसा आहे की ज्याप्रमाणे एखादा संन्यासी स्वप्नात अंत्यजाती जातीचा व्हावा, त्याप्रमाणे ते खोटं आहे, सर्व मिथ्या आहे असो. म्हणून केवळ असंग पुरुषाला जन्माला येणं आणि सुखदुःख भोगण्याचा संभव नाही. तर इथे क्रिया, जन्म, भोग या सर्वांकरता कारण काय आहे, तर गुणसंग हाच कारण आहे. जो या गुणांचा संग करतो, गुणांच्या संगतीत राहतो, तेच प्रतिबिंब भूत असलेलं जीव चैतन्य या ठिकाणी सर्व सुखदुःख भोगणारं ठरतं, असा या ठिकाणी सिद्धांत व्यक्त होतो. पण गुणांची संगती हेचे मूळ येथे भोगांशी सकळ धनंजया. आता या पुढे सांगतात, उपद्रष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः. म्हणजे याच्यामध्ये काही शब्द सांगितलेले आहेत, बघा ते कसे आहेत. उपद्रष्टा म्हणजे सर्व कार्यसंघाताच्या जवळ राहून साक्षी रूपाने पाहणारा जो असतो त्याला उपद्रष्टा असं म्हणतात. म्हणून यज्ञ यागादी कार्यामध्ये सुद्धा जे अनेक ब्राह्मणांची योजना केली जाते, त्यामध्ये कुणी एक आचार्य असतो, कुणी एक ब्रह्मदेव असतो, कुणी एक उपद्रष्टा असतो, कुणी एक गाणपत्य असतो, कुणी सदस्य असतो, कुणी होता असतात, कुणी अध्वर्यू असतात, कुणी उद्गाते असतात, असे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. तर त्यापैकी उपद्रष्टा म्हणजे सर्व कार्य संघाताच्या जवळ राहून साक्षी रूपाने पाहणार. दुसरा सांगितला अनुमंता, म्हणजे देह, इंद्रिय, मन आणि बुद्धी हे सर्व व्यवहार करीत असताना त्या व्यवहाराचं निवारण न करता सान्निध्य मात्राने त्या व्यवहाराला केवळ अनुकूल राहणारा, त्या व्यवहाराचं अनुमोदन करणारा जो आहे त्याला अनुमंता असं म्हटलं जातं. म्हणजे साक्षी रूपाने पाहणारा उपद्रष्टा, त्या व्यवहाराला अनुकूल राहणारा, त्या व्यवहाराचं अनुमोदन करणारा अनुमंता. यानंतर भर्ता म्हणजे देह, इंद्रिय, मन, बुद्धी या सर्वांचं सत्ता स्फूर्तीद्वारा धारण पोषण करणारा जो तो भर्ता. यानंतर भोक्ता म्हणजे व्यवहारतः सुखदुःख भोगणारा किंवा स्वरूपभूत प्रकाशाने देहादी जडवर्गाला प्रकाशित करणारा तो भोक्ता. त्यानंतर महेश्वर म्हणजे सर्वांतर्यामी, स्वतंत्र आणि सर्व नियंता असा. आणि पुढे परमात्मा. परमात्मा म्हणजे काय, तर अविद्येने कल्पित देहेंद्रियादी मिथ्या आत्म्यापेक्षा उत्कृष्ट आत्मा. मग याप्रमाणे उपद्रष्टा इत्यादी शब्दांनी सांगितलेला, म्हणजे उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता, महेश्वर आणि परमात्मा इत्यादी शब्दांनी सांगितलेला प्रकृतीचा परिणाम असलेल्या या देहात जीवरूपाने राहणारा, परंतु स्वरूपतः त्या प्रकृतीच्या गुणांशी असंबद्ध असलेला तो परपुरुष आहे. मुळामध्ये जो आहे ना, हा असंगच आहे. त्याचं स्वरूप कसं आहे ते सांगितलेलं आहे, आणि तो या गुणांच्या संगतीने बद्ध न होणारा आहे. परंतु प्रकृतीमुळे बद्ध झाला की त्याला जीव ही संज्ञा येते. या श्लोकावरती व्याख्यान असं करतात, खुंटाचा आधार जुईची या वेला, तैसा हा राहिला प्रकृतीत, जमीन अस्माना एवढे अंतर, जाण पासाचार दोहो माझी. हा पुरुष कार्य कारण संघात रूप प्रकृतीमध्ये जणू उभा आहे. जुईच्या वेलीच्या जाळीत आधाराचा खांब जसा उभा राहतो ना, परंतु असंगतेच्या बाबतीत पृथ्वी आणि आकाश
यांच्यामध्ये जेवढं अंतर आहे त्या स्वरूपाचं अंतर प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये आहे. जी जुईची वेल असते तर तिच्या जाळीमध्ये आधाराचा खांब जसा असतो तो फक्त आधार रूप आहे परंतु तो त्या जुईशी पूर्णपणे असंग आहे. त्याप्रमाणे असंगतेच्या बाबतीत पृथ्वी आणि आकाश आपण म्हणतो ना त्यांच्या जमीन आसमानचं अंतर आहे. त्याप्रमाणे फार महद अंतर या प्रकृती आणि पुरुषाच्या स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे शास्त्रकारांनी. अर्जुना, प्रकृती स्वरूप सरितेच्या तटी होय हा किरीटी जणू मेरू, माझी बिंबे परी प्रवाहाच्या वेगे सवे वाहू लागे ऐसे नाही. म्हणजे अर्जुना, हा पुरुष जणू प्रकृती रूपी नदीच्या काठावर मेरू पर्वतासारखा उभा आहे. हा पुरुष प्रकृती नदीच्या पाण्यामध्ये प्रतिबिंबित होतो पण त्या नदीच्या पाण्याच्या लोटाने वाहून जाण्याचं जाणत नाही. त्यानंतर कार्यरूप प्रकृती उत्पन्न होते व नष्ट होते, परंतु हा पुरुष तर जशाचा तसाच असतो. म्हणून ब्रह्मदेवापासून कृमी कीटकांपर्यंत किंबहुना स्थावरापर्यंत जेवढं काही आहे त्या सर्वांचा हा शासन करता आहे. आणि या पुरुषाच्या योगानेच प्रकृती जगते, या पुरुषाच्या सत्तेनेच विकारांना प्रसवते. आणि असं असल्यामुळेच हा पुरुष तिचा पती आहे किंवा तिने हा पती म्हणून स्वीकारलेला आहे. किंबहुना पुढे समजा अनंतकाळीच्या अगणित सृष्टी प्रवेशती अंती पोटी ह्याच्या. अर्जुना, व्यापक असलेल्या कालरूप पुरुषाने ज्या प्रकृतीपासून सृष्टी केलेल्या असतात त्या सर्व कल्पांताच्या वेळी त्या प्रकृतीत मिळतात म्हणजे लीन होतात. आणि ज्ञानाने त्या सर्व सृष्टी या प्रकृतीसह त्या पुरुषाच्या पोटात प्रवेश करतात. मग एक प्राकृत आणि दुसरा ब्रह्म असा दोन प्रकारचा प्रलय आहे. मग पहिल्यामध्ये कल्पांताच्या वेळी ईश्वर रूप पुरुषाच्या संहार कर्तृत्वाने हे जगत जीवाच्या कर्मासह प्रकृतीमध्ये लीन होतं. याला काय म्हणायचं? कोणता प्रलय? प्राकृत प्रलय. आणि दुसऱ्या ब्राह्म प्रलयामध्ये पुरुषाच्या ज्ञानाने हे जगत प्रकृतीसह आणि जीवाच्या कर्मासह ब्रह्मरूप पुरुषामध्ये एकरूप होतं. तसे भागवताचा 11वा स्कंद जर आपण पाहिला तर नित्य, नैमित्तिक, प्राकृतिक आणि आत्यंतिक असे 4 प्रकारचे प्रलय सांगितलेले आहेत. या ठिकाणी 2च प्रलयांचा उल्लेख केला आहे. एक प्राकृत प्रलय आहे आणि दुसरा ब्राह्म प्रलय आहे. मग कल्पांताच्या वेळी या कालरूप पुरुषाने ज्या प्रकृतीपासून सृष्टी निर्माण केलेली आहे ती सर्व सृष्टी प्रकृतीमध्ये मिळते, त्याला प्राकृत प्रलय म्हणायचं. आणि ज्ञानाने ही सर्व सृष्टी त्या प्रकृतीसह ज्या वेळेला पुरुषाच्या पोटात प्रवेश करते त्यावेळेला त्याला ब्राह्म प्रलय म्हणायचं. म्हणजे प्रकृतीसह सर्व सृष्टीचा ज्या वेळेला लय त्यावेळेला तो ब्राह्म प्रलय, आणि सर्व सृष्टीचा प्रकृतीत ज्या वेळेला लय त्यावेळेला त्याला प्राकृत प्रलय असं म्हणायचं. बर, पुढे सांगतात हा महद ब्रह्म रूप असलेला जो पुरुष आहे हा मायेचा पती आहे आणि अनंत ब्रह्मांड निर्माण करणारा गारुडी आहे. आणि आपल्या व्यापकपणाच्या मापाने हा प्रपंचाला मोजतो. मग या जगाचा विस्तार कितीही मोठा असला तरी सुद्धा तो पुरुषाच्या व्यापकपणाच्या मानाने लहानच ठरतो. म्हणजे जगत किती जरी मोठं असलं तरी ते पुरुषाचं जर स्वरूप जर आपण पाहिलं तर त्या मानाने ते कसं आहे, ते लहानच ठरतं. म्हणून या देहामध्ये परमात्मा आहे असं ज्या प्रकारच्या वस्तूला म्हणतात ते बोलणं या पुरुषासंबंधीच आहे असं लक्षात ठेव. किंबहुना अरे अर्जुना, प्रकृतीच्या पलीकडे काहीतरी एक तत्व आहे असा जो वेदशास्त्राचा प्रवाद आहे तो तत्वतः हाच पुरुष आहे असं जाण. मग पुढे सांगतात य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतींचे गुणैः सह सर्वथा वर्तमानोपि
नस भूयोभिजायते. म्हणजे हे अर्जुना, याप्रमाणे जो पुरुषाला आणि गुणांसह प्रकृतीला जाणतो तो सर्व प्रकाराने व्यवहार करीत असला तरी सुद्धा पुन्हा जन्माला येत नाही. म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांचा विवेक ज्याच्या ठिकाणी आहे, प्रकृती कशी आहे, पुरुष कसा आहे याचं ज्याला यथार्थ ज्ञान झालेलं आहे, असा पुरुष सर्व प्रकारचा व्यवहार जरी करत असला तरी देखील तो पुन्हा जन्माला येत नाही. नस भूयोभिजायते. यावरती व्याख्यान करताना म्हणतात, प्रकृतीपासून पुरुष हा भिन्न ऐसे शुद्ध ज्ञान झाले जया, आणि गुणकार्य प्रकृतीचे होय ऐसाची प्रत्यय जयाचा गा. म्हणजे जो यथार्थपणे अशा या पुरुषाला जाणतो, म्हणजे देह इंद्रियादी गुणांकडनं होणारा व्यवहार जो आहे तो प्रकृतीचाच आहे, तो पुरुषाचा नाही असं जो जाणतो, हा आकार, ही त्याची छाया, आणि पलीकडे जे दिसतं ते खरं पाणी आणि अलीकडे दिसतं ते माईक मृगजळ, अर्जुना असा निवाडा जसा केला जातो त्याप्रमाणे प्रकृती आणि पुरुषांचं भेदज्ञान ज्याच्या मनाला प्रत्यक्ष झालेला आहे, काटेकोर विभाग जो सांगितला तो प्रत्यक्षात ज्याने अनुभवला आहे, असा तो ज्ञानी शरीर इंद्रियांच्या संबंधाने सर्व कर्म करेना का, परंतु आकाश जसं धुराने मलिन होत नाही त्याप्रमाणे तो निर्मल असतो. कारण परपुरुषाचा साक्षात्कार झाल्यानंतर, परपुरुष या शब्दाचा अर्थ त्या श्रेष्ठ पुरुषाचा, परमात्म्याचा, परमपुरुषाचा साक्षात्कार झाल्यानंतर संचित कर्माचा नाश होतो आणि क्रियमान कर्माचा लेप लागत नाही. म्हणून असं चिंतन आलेलं आहे, मागील परिहार पुढे नाही क्षीण, झाली या दर्शन एक वेळा. किंवा परमात्मा स्वरूपाच्या दर्शनाचा, अपरोक्ष अनुभवाचा, साक्षात्काराचं फळ उपनिषदांनी असं सांगितलेलं आहे, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे किंवा तस्मिन् दृष्टे परावरे. प्रारब्ध कर्माचा क्षय होतो, संचित कर्माचा नाश होतो आणि क्रियमान कर्माचा लेप लागत नाही. प्रारब्ध वशामध्ये देह असला तरी पण जर तादात्म्याने ग्रहण केला जात नाही आणि त्यामुळे तो देह नष्ट झाल्यानंतर तो ज्ञानी महात्मा, प्रकृती पुरुष विवेकवान महात्मा पुन्हा जन्माला येत नाही. आणि असा हा एकच प्रकृती पुरुष विचार त्या जिज्ञासूवर अलौकिक उपकार करणारा असतो. परंतु हाच विचार अंतःकरणामध्ये सूर्याप्रमाणे ज्या योगाने उदयाला येईल असे ते उपाय मात्र पुष्कळ आहेत, हे लक्षात घे. म्हणजे एकंदरीत ज्ञान झालं पाहिजे, आत्मानात्म विचार जो आहे तो अंतःकरणामध्ये उदयाला आला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. तो आत्मानात्म विचार आपल्या अंतःकरणामध्ये सूर्यवत उदयाला येण्याकरता उपाय मात्र अनेक आहेत. ते कोणते उपाय आहेत तर त्या उपायांच्या विषयी सांगतात पुढचा श्लोक. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. म्हणजे त्या श्लोकाचा अर्थ असा की काही अधिकारी ध्यानाने म्हणजे श्रवण मननपूर्वक निधिध्यासनाने सुसंस्कृत झालेल्या अंतःकरणाच्या ठिकाणी या आत्म्याला पाहतात. ठीक आहे, ध्यानेन आत्मने पश्यन्ति केचित आत्मानम आत्मना, तर काही अधिकारी सांख्ययोगाने म्हणजेच आत्मानात्म विचार करून आत्मश्रवणानंतर मननाने त्या आत्म्याला जाणतात. अन्य सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे, तर काही अधिकारी जे आहेत कर्मयोगाने म्हणजे भगवद अर्पण बुद्धीने केलेल्या
वर्णाश्रम विहित निष्काम कर्माने श्रवणद्वारा त्या आत्म्याला जाणतात. म्हणजे ध्यान मार्गाने, ज्ञान मार्गाने आणि कर्म मार्गाने असे 3 मार्ग या ठिकाणी विशेषतः सांगितलेले आहेत. यांच्याद्वारा ते त्या आत्म्याला जाणण्याचा प्रयत्न करतात, जाणतात. मग ध्यानयोगाने म्हणजे कसं, तर श्रवण मनन पूर्वक निधिध्यासनाने सुसंस्कृत झालेल्या अंतःकरणाच्या ठिकाणी. त्यानंतर सांख्ययोगाने म्हणजे काय, आत्मानात्म विचार करून आत्मश्रवणानंतर मननाने आत्म्याला जाणणं. आणि कर्मयोगाने म्हणजे काय, तर भगवत अर्पण बुद्धीने केलेल्या वर्णाश्रमविहित निष्काम कर्माने भगवंताला जाणणं. असे 3 मार्ग या ठिकाणी उपस्थित होतात. यावरती व्याख्यान करत असताना म्हणतात, कोणी विवेकाग्नी पेटवोनी चांग, घालोनी या मग तया माझी, आत्मानात्मरूपी सोने हिण कस, देवोनी तयास नाना पुटे. याचा अर्थ असा की अर्जुना, काही उत्तम अधिकारी जे आहेत ते विचाराच्या अग्नीत आत्मा आणि अनात्मा या दोघांनाही घालून त्यांच्यातील हिणकस भागावर श्रवण मनन आणि निधिध्यासनाचे वारंवार पुटे देऊन क्षेत्राचे 36 प्रकारचेही भेद तोडून त्यावरची आत्मबुद्धी नाहीशी करून आपल्या शुद्ध आत्मस्वरूपाला निशंकपणाने वेगळे करतात. म्हणजे ज्याप्रमाणे सोनं तापून त्या सोन्यातला हिणकसपणा बाजूला करून त्याला पुट देऊन ज्याप्रमाणे ते शुद्ध केलं जातं, त्याप्रमाणे हे श्रवण मनन निधिध्यासनाचे पुट वारंवार देऊन त्या क्षेत्राचे 36 प्रकारचे भेद तोडून त्यावर आत्मबुद्धी नाहीशी करतात आणि आपल्या शुद्ध आत्मस्वरूपाला त्या देहापासून वेगळं करतात. ठीक आहे. मग अर्जुना, त्या आत्म्याच्या पोटात आत्मनिधिध्यासनाच्या दृष्टीने ते आत्म्यालाच पाहतात. सारांश काय, तर अंतःकरण वृत्तीमध्ये निधिध्यासनाने त्या आत्म्याला ब्रह्मरूपाने पाहतात. ठीक आहे. आणखी काही असे आहेत की काही अधिकारी दैववशात भाग्याने निधिध्यासन करण्याला जर असमर्थ असतील तर सांख्ययोगाच्या द्वारा आत्मानात्म विचार करून आत्मश्रवण सहित मननाने आत्म्याच्या ठिकाणी चित्त देतात. तर कित्येक अधिकारी कर्माच्या अंगाला चिकटून त्या आत्म्याला जाणतात. म्हणजे कर्तृत्व अहंकार आणि कर्मफलाची इच्छा टाकून भगवत अर्पण बुद्धीने वर्णाश्रम विहित कर्म करून चित्तशुद्धीद्वारा विवेक वैराग्य संपन्न होऊन श्री गुरुला शरण जाऊन आणि श्रवण मनन निधिध्यासनाने त्या आत्म्याला जाणतात. मग आता आपण बघा, यापूर्वी आपण 23व्या श्लोकामध्ये सांगितलेलं जे प्रकृती पुरुषाचं ज्ञान आहे ते निधिध्यासन, आत्मानात्म विवेक आणि निष्काम कर्म या 4 प्रकारांनी माझ्या जिशे एक रूप झालेले आहेत त्यांना कोणतंच कर्मफळ भोगायला उरत नाही. 23-24 हे 2 श्लोक झाले ना. मग यामध्ये जे 4 प्रकार सांगितलेले आहेत त्यांचं ज्ञान झालेलं आहे, जे भगवंताशी एकरूप झालेले आहेत त्यांना कोणतंच कर्मफळ भोगायचं उरत नाही असं या ठिकाणी सांगतात. असो, पुढे सांगतात, अन्यत्वेव मजानंत श्रुत्वान्येभ्य उपासते ते पिचाति तरंतेव मृत्युम श्रुतिपरायणाः. म्हणजे जे लोक हे साधन करण्याचं जाणत नाहीत, असे हे साधन करण्याचं न जाणणारे अन्य जे अधिकारी आहेत ते अनुभवी संतांकडनं आत्म्याचं श्रवण करून आत्म्याची उपासना करतात. ते पण केवळ श्रवण परायण असलेले मुमुक्षु हे मृत्यूला तरुण जातात. अतिमृत्यू मेती. तात्पर्य काय,
तर वरती सांगितलेल्या या सर्व प्रकारांनी हे अधिकारी संपूर्णच भवभय खरोखर निवृत्त करतात. त्यांना संसाराचं भय राहत नाही. परंतु ते असं करतात की अभिमानाला दूर देशाकडे पाठवून आपण एका सद्गुरूच्या उपदेशावर विश्वास ठेवून बसतात. आणि मग जे शिष्याचे कल्याण अकल्याण जाणतात, शिष्याची हानी पाहून जे करुणेने व्यापले जातात, आणि शिष्य आत्मश्रवण करीत असता त्याला तुला हे समजलं काय, तुला याच्याविषयी संशय आहे का, असं साक्षेपाने विचारून त्याचं जन्म मरण दुःख घालवतात आणि ब्रह्मसुख देतात. त्या सद्गुरूंच्या मुखातून जे जे काही निघेल ते ते चांगल्या आदराने श्रद्धेने ऐकून त्या श्रुतार्थाशी म्हणजे ऐकलेल्या अर्थाशी देहाने आणि मनाने जे तल्लीन होतात त्या श्रवणाच्या नावाने आपलं सर्वस्व करून ठेवतात. म्हणजे श्रवण हेच काय, ते आपलं सर्व धन आहे, आपलं सर्व कर्तव्य आहे, आपलं सर्व प्राप्तव्य आहे, आपलं सर्व ज्ञातव्य आहे असं समजतात. आणि ज्याने गुरुमुखातील अक्षरांवरून आपल्या जीवाचं निंबलून उतरून टाकलेलं आहे, हे कपिध्वजा म्हणजे मारुती ज्याच्या ध्वजावर आहे अर्जुना, असे ते श्रोते. कोणते? जे वरती आपण लक्षण पाहिलं ना, की जे सद्गुरूंच्या मुखातून जे जे निघतं ते ते अत्यंत श्रद्धेने आदराने ऐकतात. त्या ऐकलेल्या अर्थाशी देहाने व मनाने जे तल्लीन होतात, म्हणजे जे ऐकलं त्याचप्रमाणे वागतात आणि त्याच प्रकारचा विचारही करतात. त्यानंतर हे श्रवण, हे सद्गुरू मुखातलं श्रवण म्हणजेच आपलं सर्वस्व आहे. आपलं सर्व धनही तेच आहे, आपलं सर्व कर्तव्य तेच आहे, आपलं सर्व प्राप्तव्य तेच आहे, आपलं सर्व ज्ञातव्य गुरुमुखातील उपदेशच आहे असं समजतात. आणि गुरुमुखातील अक्षरांवरून आपला जीव देखील जे ओवाळून टाकतात, असे जे श्रोते असतात ते श्रोते देखील शेवटी या मरणरूपी सागरात असलेल्या अज्ञान, वासना, पाप, पुण्य आणि त्रिविध दुःखांच्या मगरी सुसरीपासून चांगल्या रीतीने बाहेर पडतात. म्हणजे ते याच्यामध्ये अटकत नाहीत. आणि याप्रमाणे एक आत्मवस्तू जाणण्याकरता असे हे पुष्कळ उपाय आहेत. आपण अनेक उपाय पाहिले की नाही? ध्यानयोग पाहिला, कर्मयोग पाहिला, ज्ञानयोग पाहिला, आत्मानात्म विचार पाहिला, हे असे अनेक उपाय आपण पाहिलेले आहेत. म्हणून आता पुढे सांगतात की असं हे सर्व पुष्कळ उपाय वगैरे सांगणं जे आहे हे पुरं झालं. या सर्वच अर्थांचं घुसळून काढलेलं सिद्धांतरूपी लोणी जे आहे ते तुला देतो. अर्जुना, एवढा सिद्धांत कळाल्यानेही तुला आयता अनुभव प्राप्त, आत्मानुभव प्राप्त होईल. आणि तुला अनुभवाकरता इतर कोणतेही कष्ट होणारच नाहीत. म्हणून आता आपण बुद्धीने सिद्धांताची व्यवस्थित मांडणी करू किंवा मतवाद्यांचं खंडन करू आणि संशय भ्रमरहित असलेला सोलीव फलितार्थ जो आहे तो विवरून सांगू, अर्थात तात्पर्यभूत अर्थाचं विवरण करू. म्हणून क्षेत्रज्ञ या शब्दाने तुला आत्म्याचं स्वरूप दाखवलं. क्षेत्र या शब्दाने तुला संपूर्ण महाभूताधी धृत्यंत प्रकार मी आत्तापर्यंत सांगितलेले आहेत. पुढे आता मथितार्थ सांगण्याकरता प्रवृत्त होतात. यावत संजायते किंचित सत्वम स्थावर जंगमम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी भरतर्षभ. म्हणजे जेवढे काही स्थावर आणि जंगम वस्तू उत्पन्न होते ती क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून उत्पन्न होते असं जाण. मग या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या परस्परांच्या कल्पित संबंधापासूनच सर्व भूत निर्माण होतात. उदाहरण देतात, वाऱ्याच्या संबंधाने पाण्यावर जशा लाटा निर्माण होतात, किंवा हे वीरा अर्जुना, सूर्यकिरण आणि उखर भूमी यांचा संबंध निर्माण झाला असता
जसा मृगजळाच्या महापुराला आकार प्राप्त होतो, किंवा तिसरं उदाहरण देतात, अनेक मेघांच्या वर्षावाने पृथ्वी ओली झाली असताना जसे नाना प्रकारचे अंकुर निर्माण होतात, त्याप्रमाणे हे अर्जुना अखिल चराचर आणि हे जे काही शरीरधारी जीव या संज्ञेने प्राप्त झाले आहेत ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा या दोघांच्या संयोगापासूनच सर्व उत्पन्न होतात असं जाण. आणि म्हणूनच अर्जुना, हा भूतांचा आकार क्षेत्रज्ञ आणि प्रधान म्हणजे प्रकृती या दोघांपासून भिन्न नाही आहे. उदाहरण देतात, वस्त्रपणा म्हणजे तंतू नव्हे, परंतु तंतूलाच तो वस्त्रपणा प्राप्त होतो. त्याप्रमाणे भूत म्हणजे परमेश्वर नाही, कारण भूत जे आहेत म्हणजे प्राणी मात्र जे आहेत हे उत्पत्तीवान आहेत आणि नाशवान आहेत, आणि परमेश्वर हा उत्पत्ती आणि नाशरहित आहे. परंतु परमेश्वरालाच या प्रकृतीच्या योगाने या प्राणी मात्रांचा जगताचा आकार प्राप्त झाला आहे. आणि अशा गंभीर दृष्टीने जर पाहिलं तर सर्व भूतांचं परमेश्वराशी ऐक्य हे आपल्या प्रतीतीला येतं. म्हणून आता पुढचा श्लोक सांगतात, हे लक्षात आलं असेलच आपल्या सर्व, की प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगापासूनच हे निर्माण होतं. परंतु जसं वस्त्रपणा, वस्त्र म्हणजे तंतू नाही परंतु तंतूलाच वस्त्रपणा प्राप्त झालेला आहे की नाही, त्याप्रमाणे प्राणी मात्र म्हणजे परमेश्वर नाही, परंतु परमेश्वरच प्राण्यांच्या स्वरूपाने प्रगट झालेला आहे. अशा गंभीर दृष्टीने जर पाहिलं तर सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी किंबहुना जे जे दृश्य आहे त्या प्रत्येकाच्या ठिकाणी परमेश्वराचं ऐक्य हे आपल्याला निश्चितपणे प्रतीतीला येतं. मग आता यापुढे सांगतात, समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत् स्वनिवश्यन्तं यः पश्यति स पश्यति. या श्लोकाचा अर्थ असा आहे की सर्व भूतांच्या म्हणजे सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी समरूपाने स्थित आणि नष्ट होणाऱ्या पदार्थांमध्ये अविनाशी असलेल्या त्या परमेश्वराला ज्ञानदृष्टीने जो पाहतो तोच खरा पाहतो, त्याचंच पाहणं खरं आहे. यावर व्याख्यान करतात, जरी वस्त्रपण तंतु नव्हे पार्था, तंतुजी तत्वता परित्यात, तैसे नाना कार्य नटे एक ब्रह्म, ऐसे पाहे सूक्ष्म विचारेगा. सर्व भूते होती एका ब्रह्माचीच, ब्रह्मीच तीसाच राहती गा, परे ब्रह्माहून भासती ती भिन्न, एकची असोन अनेकत्वे. म्हणजे एकाच परमेश्वरापासून सर्व भूत होतात आणि त्यामुळे ते सर्व भूत या शब्दाचा अर्थ प्राणी मात्र ती स्वकारणाशी म्हणजे त्या परमेश्वराशी अभिन्न असल्यामुळे ते एक परमेश्वर रूपच आहे. परंतु भ्रमाने त्या प्राणीमात्रांमध्ये व त्यांच्या प्रतीतीमध्ये भेद आहे असं वाटतं. मग या प्राणीमात्रांची नावं भिन्न भिन्न आहेत, प्रत्येकाची व्यवहार करण्याची पद्धत भिन्न आहे, प्रत्येकाची वेशभूषा किंवा बाह्य शरीराचे आकार देखील भिन्न भिन्न आहेत. म्हणून अर्जुना, हे सर्व प्रकार पाहून तू आपल्या बुद्धीच्या पोटामध्ये हा दिसणारा जो भेद आहे तो सत्य आहे असं भ्रमज्ञान घालशील तर कोट्यावधी जन्मांच्या दुःखातून तुला बाहेर निघता येणार नाही. ठीक आहे. उदाहरण देतात, एकाच वेलीची भोपळे हे वेगवेगळ्या प्रयोजनाला म्हणजेच कार्याला अनुकूल असतात. उदाहरण द्यायचं असेल तर गोल आकाराच्या भोपळ्यांचे तंबोरे, वीणे इत्यादी तंतुवाद्य बनवता येतात. वाकड्या भोपळ्यांची नदीतून तरुण जाण्याकरता सांगड बनवता येते. लांबट भोपळ्याचा संन्यासी लोक कमंडलू बनवतात. याप्रमाणे त्यांची प्रयोजनशीलता आणि आकार हे जरी भिन्न असले
तरी सर्व भोपळे हे एकाच वेलीचे आहेत की नाही? किंवा आयुर्वेदामध्ये भस्म तयार करण्याच्या भट्टी करता बोरीची लाकडं इंधन म्हणून असावीत असा एक नियम दिलेला आहे. आणि कारण की बोरीच्या लाकडाचं इंधन जर असेल ते भस्म करण्याकरता, तर त्या योगाने भस्मामध्ये विशेष गुण निर्माण होतात असं सांगितलं. पण ती लाकडं आकाराने सरळ असोत का वाकडी असोत, परंतु बोरीची आहेत हे सत्य भंग पावतं का? नाही. मग त्याप्रमाणे हे प्राणी मात्र विषम आहेत, परंतु त्यामध्ये असलेली ब्रह्मवस्तू मात्र ही सम आहे. म्हणून असं चिंतन केलेलं आहे, ब्रह्म सर्वगत सदा सम जेथे अणुना विषम. ब्रह्म सर्वगत आहे आणि सदा सम आहे. किंवा पुष्कळ अंगारात म्हणजे ठिणगीत उष्णता जशी समान आहे, त्याप्रमाणे अनंत जीवराशीमध्ये परमेश्वर हा देखील समान आहे. किंवा अर्जुना, आकाशभर पावसाच्या धारा असतात, पण त्या सर्वांमध्ये पाणी जसं एकच असतं, त्याप्रमाणे या भूतांच्या सर्वांगात तो परमेश्वर एकच आहे. समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परांगतिम. या श्लोकाचा अर्थ असा की जो पुरुष सर्वांमध्ये स्वभावतः असलेल्या परमेश्वराला समान पाहतो, तो स्वतःकडून स्वतःचा नाश करत नाही आणि त्यानंतर तो परमगतीला म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की सर्वत्र परमेश्वर असूनही तो नाही व भासत नाही असं म्हणणं आणि देहेंद्रियांना आत्मा समजून निषिद्ध कर्म करणं आणि निषिद्ध भोग भोगणं म्हणजे हा आत्म्याचा घात मानला जावा. मग यावर व्याख्यान असं आहे, म्हणजे अर्थात असं आहे की 27व्या श्लोकावर व्याख्यान करत असताना स्वामीजींनी व्याख्यान थोडंसं अधिक केलेलं आहे आणि माऊलींनी तैसे भूत जात नाही पर्जन्याच्या धारा सर्वत्र गगनी परी जैसे पाणी एकचिते इथपर्यंत येऊन श्लोक दिला आणि नंतर पुढे ओव्या दिलेल्या आहेत. स्वामींनी मात्र काही अभंग पुढे देऊन नंतर हा श्लोक दिलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून 1781 पर्यंत आपलं अर्थचिंतन झालंय. 1782 पासून पुढे आपलं अर्थचिंतन आपण करणार आहोत. भूताकाराची या सर्वांगी तैसाच परमात्मा साच असे एक भिन्न भूत ग्राम परी आत्मा सम घटी मठी व्योम एक जैसे. आता सांगतात की हा प्राणीमात्रांचा समुदाय भिन्न भिन्न आहे, परंतु त्या सर्वांमध्ये परमात्मा हा समान आहे. घट मठ हे परस्पर भिन्न आहेत, पण त्या दोघांमध्ये आकाश ज्याप्रमाणे सम आहे. घटाचा आकार वेगळा, मठाचा आकार वेगळा म्हणून आपण त्याला घटाकाश मठाकाश म्हणतो, परंतु या दोन्ही आकारांमध्ये आकाश कसा आहे तर समान आहे की नाही, एकरूप आहे. ही मिथ्या भूत प्राणी मात्र किंवा जगत नष्ट झालं तरी सुद्धा त्यात असलेला तो आत्मा हा अविनाशीच असतो. उदाहरण देतात, सोन्याची बाहुभूषण इत्यादी अलंकार. हे सोन्याचे अनेक अलंकार ते आपण आठवले तरी पण सोन्याचा कस जसा कायम राहतो, याचं कारण सोनं नष्ट होत नाही, आकार नष्ट होतो, परंतु त्या आकाराने नटलेलं जे सोनं होतं, तत्व जे होतं ते नष्ट होतं का? होत नाही.
मग याप्रमाणे तो जीवाच्या ठिकाणी असलेल्या किंवा असणाऱ्या अज्ञत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, मनुष्यत्व इत्यादी धर्मांनी रहित आहे, पण जीवाशी स्वरूपतः अभिन्न आहे, अशा त्या परमात्म्याला अपरोक्षत्वाने म्हणजे अनुभवाने, साक्षात्काराने प्रत्यक्ष जाणतो. तो ज्ञानांमध्ये ज्ञानाची दृष्टी असलेला सुलोचन आहे असं जाण. ऐसा अनुभव जया लागी आला, डोळस तो भला ज्ञानी आता. म्हणजे सर्वांमध्ये तो परमात्मा एकच अखंड रूपाने व्यापून आहे असा अनुभव ज्याला आहे, तो सर्व ज्ञानी महात्म्यांमध्ये डोळस आहे असं समज म्हणे. आणि पार्थात ज्ञानदृष्टी संपन्न जे झाले, त्या माझी आगळे अस्थानतया, स्तुती नव्हे सात सांगतो हे येथ थोर भाग्यवंत जाणावा तो. आणि असा जो तो आत्मानुभवी पुरुष आहे, तो ज्ञानाचाही डोळा आहे. म्हणजे डोळ्याने ज्ञान होतं, पण हा ज्ञानाचाही डोळा आहे. आणि ज्ञान डोळसांमध्ये देखील तो डोळस आहे. म्हणून हे वीरेशा अर्जुना, ही केवळ त्याची स्तुती नाही आहे, तर खरोखर तो मोठा भाग्याचा आहे, हे लक्षात ठेव. तुका म्हणे भाग्य या नावे बोलीजे, संसारी जन्मीजे याची लागे. तुकोबराय म्हणतात, भाग्य या स्थितीलाच म्हणावं, आणि जगामध्ये जन्माला जरी यायचं असेल तरी या करताच जन्माला यावं. कशा करता? तर तो आत्मानुभव सिद्ध होण्याकरता, त्या परमेश्वराचं आत्मसाक्षात्कार आपल्याला व्हावा, या करताच जन्माला यावं. आणि असं ज्याच्या जीवनामध्ये झालेलं आहे, बस तोच खरा भाग्यवान आहे. असो. पुढे सांगतात, गुणेंद्रिये केले रहावया घर, पार्था हे शरीर त्रिधातुक, तो हा पंचमहाभूतांचा अघोर, मिळावा साचार हानिप्रद. म्हणजे हा देह तीन गुण आणि इंद्रिय हे ठेवण्याची धोपटी आहे. हा देह वात, पित्त आणि कफ या तीन धातूंचा समुदाय आहे. आणि हा देह वाईट व भयंकर अशा पंचमहाभूतांचा मेळावा आहे. हा देह जणू उघड उघड 5 कर्मेंद्रियांच्या रूपाने 5 नांगे असलेली इंगळी आहे, किंवा 5 ज्ञानेंद्रियांच्या रूपाने लागलेली आगच आहे, किंवा जीवरूपी सिंहाला सापडलेलं हरणाचं घरच आहे. आणि याप्रमाणे या शरीरामध्ये जीवरूपी सिंह हा बद्ध झालेला असूनही मी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे, या बुद्धीची नख या देहाच्या अनित्यत्वाच्या पोटात कुणीही का खुपसत नाही हेच कळत नाही. म्हणजे मी या देहामध्ये जरी आहे तरी सुद्धा मी कसा आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे, अशा स्वरूपाच्या म्हणजे अशा प्रकारच्या बुद्धीचे जे काही तीक्ष्ण नख आहे, तर ते या अनित्यत्वाच्या पोटात खुपसून त्या अनित्यत्वाला फाडून का फेकत नाही हेच कळत नाही म्हणे. अनित्य देहाचं विदारण करून मी नित्य आहे या विचाराने तो मोकळेपणाचा आनंद भोगण्याकरता या देहाच्या बाहेर का पडत नाही हे कळत नाही. परंतु अर्जुना, जो या देहात असूनही आपला घात होण्याच्या अवस्थेपर्यंत येत नाही, म्हणजे देहाशी तादात्म्य ठेवून बद्धतेमुळे किंवा जन्ममरणाच्या दुःखामुळे व नरकाच्या दुःखामुळे आत्मघात होऊ देत नाही, तो देहपात झाल्यानंतर त्या आत्म्यातच एकरूप होतो, म्हणजे तो विदेह मुक्तीला प्राप्त होतो. अनित्य भावाचा करेना निपात, स्मरोणी शाश्वत निजपद, परिज्ञानी देही राहुनी अलिप्त ब्रह्मस्वरूपात मिळे अंती.
तो अंती त्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून पुढे सांगतात, जे का योग ज्ञान बळे जेथे योगी जन जन्म ओलांडून कोट्यवधी न निघू बाहेर ऐसे निर्धारून राहती जडून जडून बुडोनिया. योगी ध्यान आणि ज्ञान यांच्या बळकटपणामुळे, जो योगी असतो ना तो ध्यान आणि ज्ञान यांच्या बळकटपणाने भावी काळातले कोट्यावधी जन्म ओलांडून आता या ब्रह्मस्वरूपातून पुन्हा बाहेर निघायचंच नाही या प्रतिज्ञेने ज्या ब्रह्मडोहामध्ये बुडी देतात, किंवा जे विश्वाकाराचा पलीकडचा काठ आहे, जे परावाणीची पलीकडची मर्यादा आहे, जे जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांच्या पलीकडे असलेल्या तुर्येचं माझ घर आहे, असं ते परब्रह्म आहे. किंबहुना गंगादी नद्या जलपती समुद्रामध्ये जशा विश्रांतीला येतात, त्याप्रमाणे मोक्षासगट सर्व सद्गती जिथे विश्रांतीला येते, ते ब्रह्मसुख त्याला याच वर्तमान देहाने पाय धुण्याला मिळतं. परंतु जो या प्राणीमात्रांच्या भूतांच्या नाम रूप आणि वर्तनांचं वैषम्य पाहून विषम बुद्धीचा होत नाही, त्याला ते ब्रह्मसुख पाण्याप्रमाणे विपुल आणि विनाशयास प्राप्त होतं. मग कोट्यावधी दिव्यामध्ये जसं एकच तेज समान असतं, त्याप्रमाणे सर्व भूतमात्रांमध्ये जो ईश्वर सत्ता रूपाने समान आहे. अर्जुना, अशा साम्य दृष्टीने भूतांकडे पाहत असताना जो जगतो तो खरोखर मरणाला आणि जन्माला मुक्तो. म्हणजे सर्वत्र सर्वांमध्ये केवळ परमात्म्याचंच जो दर्शन करणार आहे तो जन्म मरणाला मुक्तो. याचाच अर्थ त्याला पुन्हा जन्म मरण प्राप्त होत नाही. आणि तो भाग्याने सर्वांपेक्षा ज्येष्ठ आहे. आणि म्हणून मी त्याचं वेळोवेळी वर्णन करतोय, कारण साम्याच्या अंथरुणावर त्याचा डोळा लागलेला आहे आणि साम्य सुखाची त्याला झोप लागलेली आहे. म्हणून तो ज्ञानी सभाग्य आगळा ऐसे वेळोवेळावरून आम्ही की तो साम्य रूपी शय्येवरी जाण अखंड निमग्न निद्रा सुखी. या पुढे व्याख्यान करतात, प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथा आत्मान मकर्तारं स पश्यति. म्हणजे जो विचारी पुरुष सर्व कर्म सर्व प्रकारांनी देहेंद्रियादी प्रकृती काढून केले जातात आणि त्या कर्मामध्ये आत्मा हा अकर्ता आहे असं जो पाहतो तोच खरा पाहणारा आहे. यः पश्यति स पश्यति. यावर व्याख्यान करतात, मनबुद्धी तैसी कर्मेंद्रिये वीरा पसारा हा सारा प्रकृतीचा ऐसे सत्य ज्ञान जया लागी झाले तया आकळले आत्मरूप. म्हणजे मन व बुद्धी ज्याच्यामध्ये प्रमुख आहेत असे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्याकडून होणारे सर्व कर्म ही प्रकृतीच करते, तो आत्मा करत नाही. म्हणजे आत्म्याकडे जो त्याचं कर्तृत्व घेत नाही असं सत्यत्वाने जो पाहतो. किंवा घरातील माणसं घरात व्यवहार करतात पण घर काहीच करत नाही. आभाळ आकाशात धावतात पण आकाश जिथल्या जिथे शांत असतं. त्याप्रमाणे ही प्रकृती आत्मप्रकाशाने त्रिगुणांच्या द्वारा विविध कर्मांचा आरंभ करून खेळत असते. त्या अनंत कर्मारंभांमध्ये आत्मा हा तर खांबासारखा तटस्थ उभा असतो. तो कोण काय करत आहे हे जाणतही नाही. आणि अशा या विचारपूर्वक निर्णयाने ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उजेड पडला आहे त्यानेच खरोखरी त्या अकर्त्या असलेल्या आत्म्याला बघितले. म्हणजे त्यालाच खरा तो आत्मसाक्षात्कार ब्रह्मानुभव झाला आहे असं जाणा. अकर्ता तो आत्मा ओळखिला तेने स्वानुभवे जेणे जाणले हे. पुढे सांगतात, यदा भूत पृथक भाव मेकस्थम अनुपश्यति तत एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा.
तसं वास्तविक पाहता चिंतन राहिलं आहे थोडं, परंतु ते देखील अजून कमीत कमी 15-20 मिनिट ते अर्धा तास घेणार आहे. आणि रोजच्या अभंगाच्या पारायणाचा वेळ आणि ते विवरणाचा वेळ पाहत असताना 2 तासापेक्षा अधिक काळ ह्या गोष्टीकरता लागणार असल्यामुळे आत्ता या ठिकाणी मी या प्रवचनरूपी सेवेकरता विश्रांती घेतो, माझ्या वाणीला विश्रांती देतो. हे वाङ्मयीन पुष्प स्वामींच्या चरणारविंदी समर्पित करतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमः पार्वती पतये. हर हर महादेव हर.